सर्वज्ञ श्री पंचावतार की जे। तुझ विन मज देवा रक्षिता कवन आहे। सकळ जन विसावा बंधु तू बाप माय। कवन गत करीसी कवन ठायास नेसी। जय जय ऋषिकेशी शीनलो गर्भवाशी। शीनलो गर्भवाशी। सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की जय। बंधूंनो, आजचा विषय महदंबा सत्संग। या सत्रामध्ये सत्संग घेत असताना बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारला होता। त्यावरून आज मला महानुभावपंथीय अनुयायी दशक्रिया विधी कसा करावा याबद्दल व्हिडिओ तयार करत आहे। त्यांच्या मागणीवरून आज आपण महानुभाव अनुयायांनी दशक्रिया विधी कसा करावा आणि तो कसा करायचा असतो ते आपण आज ऐकणार आहोत। चला तर मग ऐकूया महानुभावपंथीय दशक्रिया विधी। महानुभावपंथीय उपदेशी नामधारकाने दशक्रिया विधी कसा करावा। धर्मबंधूंनो, सर्वांना दंडवत प्रणाम। कर्मराहाटीमध्ये अर्थात अन्य पंथीय समजतात कोणत्याही व्यक्तीच्या निधनानंतर अस्थिसंचयन करण्यापासून ते 10 दिवसापर्यंत विविध विधी दशक्रिया व विधीमध्ये समाविष्ट होतात। त्यामध्ये स्नान, मृत्तिका स्नान, एक पिंडदान, विषम श्राद्ध, वपन, 5 मडक्यावर पोळ्या, छत्र, पादुका, कावळा शिवणे अशा विविध प्रकारचा समावेश होतो। इत्यादी विधी अन्य शास्त्राप्रमाणे कर्ममार्गीयांचे लोक करत असतात, पण परमेश्वर मार्गात अर्थात महानुभाव पंथात या विधीची आवश्यकता नाही, हे आपणा सर्वांना माहितीच आहे। हे विधी अनन्य भक्तीला, परमेश्वर भक्तीला बाधक आहेत। हे विधी केल्याने विकल्पजनित दोष लागतो आणि मृतकाला फारसा फायदाही होत नाही। मेल्यानंतर माणूस लगेचच प्रेतदेह या नरकात योनीत संपादला जातो। त्यापासून सुटण्यासाठी इत्यादी कर्मविधी केले जातात, पण त्यांचा मृतकाला फारसा फायदा होत नाही। अन्य पात्राच्या ठिकाणी दशक्रिया विधी केल्याने जीवात्मा जो आहे तो त्याला जसा व्हायला पाहिजे तसा फायदा होत नाही म्हणण्यापेक्षा अजिबात कसलाही फायदा होत नाही। एवढेच नव्हे तर प्रेतदेहापासून मुक्त होत नाही। प्रेतदेहापासून मुक्त होण्यासाठी मात्र एकमेव उपाय म्हणजे देवराहाटीचे पात्र असावे लागते। अर्थात परमेश्वराचा अनन्य भक्त ज्ञानियाच्या ठिकाणी भोजन घातले असता प्रेतदेहापासून मुक्ती होते, असे परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी लीळाचरित्रामध्ये म्हटले आहे। याबद्दलही आपल्यातील बऱ्याचशा वासनिकांना कल्पना आहेच। महानुभाव पंथातील बरेचसे साधू संत दशक्रिया घेतात, पण दशक्रिया ही विधियुक्त ग्रहण केली असताच जसा तसा फायदा मृतकास मिळतो। दशक्रिया म्हणजे काय हे अनेकांना माहीत नाही। दशक्रिया का करावी, ती कोठे केली पाहिजे, असे केल्याने काय होते, इतर प्रश्न निर्माण होतात। दशक्रिया म्हणजे मृत्यूनंतर 10 दिवसाच्या आत अन्नदान करणे। मृत व्यक्तीबद्दल असलेल्या प्रेतामुळे 10 दिवसाच्या आत म्हणजेच मृत्यूनंतर 80 प्रहाराच्या आत अन्नदान केले जाते, त्याला दशक्रिया असे म्हणतात। दशक्रिया का केली जाते? मृत व्यक्तीला ती कृती मिळते का? आत्मा अमर आहे, पण एक शरीर सोडून आत्मा दुसऱ्या शरीरात त्याच्या कर्मानुसार सुख किंवा दुःख अनुभवण्यासाठी जातो। आपण आत्मा पाहू शकत नाहीत, बरोबर आहे ना? मेल्यानंतर आपण आत्मा पाहू शकतो का? अजिबात आत्मा पाहू शकत नाहीत, परंतु जेव्हा शरीराची हालचाल, श्वास थांबते तेव्हा आपल्याला असे वाटते की आत्म्याने शरीर सोडले आहे, याला मृत्यू म्हणतात। शरीराचा त्याग केल्यानंतर आत्म्याला प्रेतदेह किंवा प्रेतदेह प्राप्त होते। प्रतिदेह म्हणजे एका प्रकारचे स्वतःच्या शरीराची आकृती आहे।
शरीरात 8 स्वभाव आहेत. भूक, तहान, मल, मूत्र, शीत, उष्ण, भय आणि निद्रा. हे या शरीरातील 8 स्वभाव आहेत. या स्वभावाचे दुःखही त्या प्रेतदेहाला असते. या देहाला प्रेतदेह का म्हणतात? आकृती फक्त माणसाची आहे, पण दिसायला ते देह अत्यंत विभिषिक आणि कुरूप असते. ज्याप्रमाणे मृत शरीराचा तिरस्कार केला जातो, त्याचप्रमाणे त्यात प्रेतदेहाचाही तिरस्कार केला जातो. म्हणूनच त्याला प्रेतदेह असे म्हणतात. मग त्या प्रेतदेहाची रचना कशी असते ते स्वामींनी लीळाचरित्रामध्ये सांगितलेले आहे आपल्याला. आपण ऐकलेले पण असेल. प्रेतदेहाचा आकार मानवी शरीरासारखाच असला तरी त्यात खूप वेगळेपणा आहे. मानवी शरीराप्रमाणेच हात, पाय, डोके इत्यादी घटकांनी बनवलेले असतात. पण हातपाय अतिशय बारीक असतात. त्याचे धड हत्तीसारखे मोठे असते आणि डोके जर म्हणाल तर डोके पण खूप मोठे असते, मोठ्या रांजणासारखे आहे. मान अंगठ्यासारखी बारीक असते आणि त्याचा गळा सुईसारख्या छिद्रासारखा अत्यंत संकुचित असतो. त्या प्रेत शरीराला एवढी भूक लागते की तो डोंगरावरून अधिक अन्न खाऊ शकतो आणि त्याला समुद्र प्याव जसं काही, अशी त्याला इतकी तहान लागते. एवढी तहान आणि भूक लागली असताही पण काय करणार? गळा खूप बारीक असल्यामुळे खाणे पिणे शक्य होत नाही. म्हणून यमदूतही त्याला मुद्गलाने ताडण देतात. ते दुःख एवढे भयानक असते की तो खाणे पिणेही करू शकत नाही आणि मरणही येत नाही. घसा लहान असल्यामुळे श्वास घेण्यास आणि बाहेर काढण्यास खूप त्रास होतो आणि त्या संपूर्ण देहाला जणू काही अग्नी लागलेला आहे असा भयंकर त्रास त्याला होत असतो. उन्हाचा भयंकर त्रास होतो. ते देह ते रात्रंदिवस धगधगत राहत असते. 10 दिवसापर्यंत तो असे दुःख इथे भोगतो. नंतर त्याला यमपुरीत नेले जाते. यमदूत त्याला झाडाच्या सावलीत जाऊ देत नाहीत. घराच्या माहोटीत किंवा एखाद्या पत्राच्या शेडमध्येही त्याला जाऊ देत नाहीत. गेला तर मुद्गलाने हाणतात. असे अनेक प्रकारचे संयोगिक आणि संचारी दुःख प्रेतदेहात भोगावे लागतात. तो प्रेतदेहात जीव 10 दिवस त्याच्या घरात अथवा घराच्या बाहेरच राहतो. जिथे त्याला अंतिम संस्कार केला असतो तिथे जाऊन पुन्हा घरी येतो. घरातील लोकांना रडताना पाहून त्याला खूप वाईट वाटते. त्या मृत शरीराला कोणी हात लावला, स्पर्श केला तरी त्याला वाईट वाटते. माझे शरीर हे लोक अस्वच्छ करत आहेत असे दुःख त्याला वाटते आणि त्याला असं वाटते की या लोकांनी लवकरात लवकर माझा या देहावर अंत्यसंस्कार करावेत. अंत्यसंस्काराच्या वेळी तो सर्वांसोबत स्मशानभूमीत जातो. त्याच्या गावाच्या हद्दीत जातो. पुन्हा परत येतो. ज्या ठिकाणी पिंडदान केले जाते त्या ठिकाणी पाण्याची घागर ठेवली जाते. त्याला एक धागा बांधला जातो आणि पाण्यात सूत टाकल्या जातो. त्या सुताचा धागा धरून तो पाणी पितो. अशा रीतीने तो 10 दिवस घराच्या वळचणीत किंवा गावाच्या हद्दीत राहतो. 10 दिवसाच्या आत परमेश्वर अवताराला किंवा परमेश्वराची यथार्थ ज्ञान असलेल्या अनुसरल्या ज्ञानियाला अन्नदान केल्याने तो आत्मा त्या प्रेतदेहापासून मुक्त होतो आणि 10 दिवसाच्या आत अन्नदान केले नाही तर 10 दिवसांनी यमदूत त्याला यमपुरीला घेऊन जातात आणि तिथे उरलेले प्रेतदेहाचे दुःख भोगवतात. मग असे हे प्रेतदेहाचे दुःख जीवाला का भोगावे लागते याविषयी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात की जो निवड करतो, छिछी थू थू करतो, विचिकित्सा रूप विकल्प करतो, मानसिके, लोकांची, प्राण्यांची, वस्तूची घृणा करतो, मनात द्वेष बाळगतो, पवित्राला अपवित्र समजतो, हे पवित्र ते अपवित्र
आमकी जात पवित्र, आमकी जात अपवित्र किंवा गाय पवित्र, कुत्रा अपवित्र, वड पिंपळ पवित्र आणि खैरा रुईचे झाड अपवित्र अशा कल्पना करतो. मानसिक पाळी स्त्रियांची अपवित्र, दुर्गंधीयुक्त जागा अपवित्र मानतो. कुण्या चतुर्थ वर्ण असलेल्या मनुष्याचा स्पर्श झाला तर मला विंटाळ झाला म्हणून आंघोळ करतो. असा स्वतःला जो श्रेष्ठ समजतो त्याला या प्रेतदेहाच्या नरकात जावे लागते, म्हणजे जावेच लागते. आणि इतरांना हीन समजले म्हणून प्रेतदेहाचे भयंकर नरक त्याला भोगावे लागतात. ज्यांच्या ठिकाणी हा विकल्प जास्त त्याला जास्त दुःख भोगावे लागतात आणि त्याला भोगवले जातात. कारण भगवंतांच्या दृष्टीने सगळे सारखे आहेत आणि जातीवरून श्रेष्ठ कनिष्ठ समजणे हे भगवंताला अजिबात मान्य नाही. म्हणून इथे आपण सर्वांना हा आचार आहे की छिछी थू हा विकल्प करू नये. मग आता दशक्रिया विधी हा कसा केला जातो, कोणाच्या ठिकाणी केला जातो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. दशक्रियेचे भोजन ज्ञानिया पात्रांच्या ठिकाणी घातले असता तो जीवात्मा लवकरच त्या प्रेतदेहाच्या दुःखापासून मुक्त होतो आणि जितक्या जास्त पात्राला भोजन खाऊ घातले तितके जास्त सुखफळे त्याला प्राप्त होतात असा ब्रह्मविद्येचा निर्णयच आहे. म्हणून शक्यतोवर दशक्रिया खाऊ घालताना पुढील पात्र ज्ञानी आहे की नाही हे आपण आपल्या दृष्टीने पाहायला पाहिजे. दशक्रिया जे घेतात त्यांच्यासाठीही काही नियम परंपरेने आलेले आहेत. ते नियम जे पाळत असतील अशा महानुभावांच्या ठिकाणी दशक्रियेचे भोजन देणे जास्त श्रेयस्कर आहे. पूर्वीचे जुने महानुभाव दशक्रिया घ्यायचे असेल तर सकाळपासून दुपारपर्यंत पाण्याला शिवत नव्हते, दुसरे काहीही ग्रहण करत नसत आणि एका दिवशी एकच दशक्रिया घेत असत. त्यामध्ये त्यांचा उदांत हेतू असा की पुढील वासनिक इतक्या विश्वासाने माझ्या ठिकाणी त्या मृतात्म्यानिमित्त भोजन प्रवेशन करीत आहे, तर माझेही कर्तव्य हे आहे की त्या मृतात्म्याला पूर्ण फायदा झाला पाहिजे. म्हणून ते त्या दिवशी मृतात्म्याला पूर्ण फायद्यामुळे दशक्रियाशिवाय किंवा भोजनाआधी कुठलेही अन्न ग्रहण करत नसत आणि दशक्रियेचे जेवण केल्यानंतर जास्तीत जास्त स्मरण करत असत, जास्तीत जास्त अनुताप करत असत. कारण हा दशक्रिया विधी जरी असला तरी ते शेवट सहेतुकच अन्न आहे ना, आणि सहेतुक अन्न जेवणारे त्या सहेतुक अन्नाने सेवन केल्यामुळे मालिन्य येते, स्मरण जाते, म्हणून जास्तीत जास्त अनुताप दुःख करत असतात. दशक्रिया काही ज्ञानी मंडळी घेतात, काही ज्ञानी लोक घेत नाहीत. जे दशक्रियेचे भोजन करतात त्यांना दशक्रियेचे भोजन घेण्यास दंडवत घालून प्रार्थना करावी. त्यांना आपण दुःखपूर्वक त्यांना स्वीकार करा अशी म्हणून प्रार्थना केली पाहिजे. आणि जे ज्ञानी पात्र दशक्रिया घेत नाहीत त्यांच्या ठिकाणी जर धातुदान म्हणजे मृतकाच्या निमित्ताने भांडे वगैरे अर्पण केले किंवा वस्त्रदान केले अथवा नित्यदिनी लागणाऱ्या वस्तू अर्पण केल्या तरी फायदा काही ना काही फायदा होतोच, पण दुःख कमी होते, पूर्णपणे प्रेतदेहापासून मुक्ती मिळत नाही. दशक्रिया घालणाऱ्या संबंधितांनी प्रत्यक्ष ज्ञानी पात्राजवळ जाऊनच पूर्ण विधियुक्त अर्चन पूजन करून भोजन घालावे. ते पात्र भोजन करत असताना भावपूर्वक आग्रह करावा. त्यांना त्या प्रेतात्म्याच्या नावाने संकल्प सोडावा. त्यांचे नाव घेऊन आमक्या आमक्या नावाने त्यांना हा दशक्रिया विधी तुम्ही स्वीकार करा असे म्हणून त्यांना भावपूर्वक आग्रह केला आणि नंतर आपण त्या पात्रासमोर किंवा आडवांगी बसून स्मरण करावे, दंडवत घालावे, दुःख करावे की त्या जीवात्म्याला शांती भेटली पाहिजे, त्याचे दुःख कमी झाले पाहिजे. कारण दुःख कमी करणारा तर परमेश्वरच आहे. त्यामुळे आपण स्मरण करत करत परमेश्वराला आठवायला पाहिजे
अशा अनेक लीळा आहेत. राहेर नांदेडची, दायंबांची, आपल्याला बऱ्याच लीळा अशा लीळाचरित्रामध्ये आढळून येतील. तर त्या लीळा आठवत आठवत आपण स्मरण करायला पाहिजे त्या माणसाच्या नावाने आणि त्यांना दुःखपूर्वक जीव घालायला पाहिजे. त्यांना म्हणायला पाहिजे की तुम्ही सुद्धा देवाला प्रार्थना करा. आणि यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घ्यावी की ज्ञानी पात्राने पूर्ण भोजन केल्यानेच मृतकाला प्रेतदेहापासून मुक्ती मिळते. म्हणूनच शक्यतो ज्ञानी पात्रांना पूर्ण भोजन स्वीकारण्याची प्रार्थना करावी. ते ज्ञानी पात्र एकाच दिवशी अनेक दशक्रिया घेत असतील तर त्यामुळे पूर्ण भोजन होणार नाही. म्हणून पूर्ण भोजनासाठी प्रार्थना करणे अत्यंत आवश्यक आहे आणि ते कर्तव्य आपले आहे. त्यामुळे आपण हे कर्तव्य आपल्या पद्धतीने आपण पार पाडायला पाहिजे. आता इथे एक प्रश्न असा आहे की तो मृतक अथवा त्याचे नातेवाईक अन्य असतील तर 10 दिवसापर्यंत उपदेशी नामधारक वासनिकांनी त्यांच्याकडे जेवण करावे की नाही? प्रत्येक अनुयायांना हा प्रश्न पडतोच. कित्येक जणांनी मला विचारले सुद्धा. तर याचे शास्त्रोक्त उत्तर हेच आहे की मृतदेहाचे नातेवाईक संबंधीय अन्य असतील किंवा तो मृतकच अन्य असेल तर उपदेशी नामधारकाने त्या निमित्त 10व्याचे किंवा त्या आधीही जेवण करणे टाळावे. तेथील अन्न ग्रहण करू नये. एका उपदेशी बांधवाने प्रश्न विचारला होता की त्या मृताच्या नावाने दान धर्म करावा की नाही? तर त्याचे उत्तर असे आहे की 10 दिवसापर्यंत मृत निमित्त शक्य तेवढा दान धर्म करावा. त्या दानधर्माचा त्या मृतकाला खूप फायदा होतो. ज्ञानी पात्रांच्या भोजनाने तो प्रेतदेहापासून मुक्त होतो आणि वरकड दानधर्माने त्याला परमेश्वर सुखफळ देतात. अशा प्रकारे आपण जर संबंधियांसाठी किंवा आपसामध्ये जे उपदेशी मंडळी आहेत त्यांना माहिती आहे कोण्या कोण्या घरामध्ये एखादाच उपदेशी असतो, बाकी सर्व अन्य असतात. त्यावेळेस उपदेशांना उपदेशी माहीत असतो. त्यांच्या निमित्ताने जर एका उपदेशाने दुसऱ्या उपदेशानिमित्त जर दानक्रिया केली किंवा त्यांच्या दशक्रिया विधीचा पूर्ण विधी केला तर तो विधी सुद्धा पूर्णत्वास होऊन जातो आणि एकमेकांच्या नावाने केली आपण क्रिया तर ती सुद्धा परमेश्वर स्वीकार करून आपले सुद्धा परमेश्वर स्वीकार करत असतात. आपले करो न करो ते नंतरचा भाग राहिला, पण आपल्याला आपण आपल्या धर्माचा आपल्या पंथाचा आप्त म्हणून आपण जर केले तर खूप चांगले असते आणि हे करायलाच पाहिजे. आप्त म्हणून करायला पाहिजे, देवाचा म्हणून करायला पाहिजे, इथला म्हणून म्हणजे मार्गाचा म्हणून करायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक वासनिकांना हे समजलेच असेल आणि प्रत्येक वासनिक जे आहेत तर त्यांच्यासाठीच हा मी जो विधी आहे आणि हे काही नियम आहेत ते मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कोणीही उपदेशी प्रेतात्मा असेल त्याच्या नावाने आपण स्मरण करणे, दुःख करणे, त्या दुःखातून त्या प्रेतात्म्याला सुटका झाली पाहिजे आणि ती सुटका परमेश्वरच करणार आहेत असं म्हणून आपण सुद्धा त्या प्रेतात्म्यासाठी प्रार्थना करावी, पारायण करावे, स्मरण करावे. हे आपले कर्तव्य आहे. आणि जे ते उपदेशी ज्या त्या उपदेशाची पडताळणी म्हणजे विचारपूस करून आपले मार्गीचे म्हणून आपण त्यांच्याकडे लक्ष देणे हे फार अत्यंत महत्त्वाचे असते. परस्परांमध्ये भेटल्यानंतर परस्परांची विचारपूस करून परस्परांना धार्मिक आधार देणे अत्यंत महत्त्वाचे असते. आपणा सर्वांना हा विधी समजलाच असेल. आता आपण अशाच नवीन ज्ञान सत्रामध्ये परत पुढे उद्या भेटूया. तोपर्यंत सर्वांना दंडवत प्रणाम, सविनय साष्टांग दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर.